राज्य सरकारने मराठी सक्तीच्या कारवाईसाठी 15 ऑगस्ट पर्यंत मुदत दिलेली आहे। आता या निर्णयाविरोधामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे। मनसे आता मुंबईमध्ये बॅनरबाजी करत भूमिका मांडणार आहे। दरम्यान मनसेच्या या बॅनरबाजीचा मजकूर एनडीटीव्ही मराठीच्या हाती लागलाय। हे काय करणार मराठीची सक्ती, हे तर करतात परप्रांतीयांची भक्ती, आता मनसेच उतरवणार यांची मस्ती, अशा आशयाचा बॅनर या ठिकाणी मनसेकडून लावला जाणार आणि त्या संदर्भातली माहिती एनडीटीव्ही मराठीच्या हाती लागलेली आहे। राज्य सरकारने मराठी सक्तीच्या कारवाईसाठी 15 ऑगस्ट पर्यंत मुदत दिलेली आहे। आता या निर्णयाच्या विरोधामध्ये मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झालेली आहे। मनसे आता मुंबईत बॅनरबाजी करत आपली भूमिका मांडणार आहे। दरम्यान मनसेच्या या बॅनरबाजीचा मजकूर एनडीटीव्ही मराठीच्या हाती लागलेला आहे, जो मजकूर आपल्या स्क्रीनवरती आपण पाहताय। हे काय करणार मराठीची सक्ती, हे तर करतात परप्रांतीयांची भक्ती, आता मनसेच उतरवणार यांची मस्ती, असा आशय या बॅनरवरती लिहिण्यात आलाय। आणि हे बॅनर आता मनसेकडून मुंबईभरामध्ये लावण्यात येणार आहेत। राज्य सरकारने आधी मराठी सक्ती केलेली होती, त्यानंतर कारवाईसाठी 15 ऑगस्ट पर्यंतची मुदत देण्यात आली अमराठी भाषिकांसाठी, आणि याच निर्णयाविरोधामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता आक्रमक झालेली आहे। मुंबईमध्ये बॅनरबाजी करत मनसे आपली भूमिका मांडणार आहे। रिक्षा चालक, टॅक्सी चालक, ओला उबेर साठी सुद्धा मराठी सक्ती करण्यात आलेली होती अमराठी भाषिकांसाठी, आणि यानंतर या संदर्भातली बैठक सुद्धा झाली आणि त्यानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी 15 ऑगस्ट पर्यंत मराठी सक्ती संदर्भातल्या कारवाईसाठी मुदत दिलेली आहे। मात्र याच निर्णयाविरोधामध्ये मनसे आता आक्रमक भूमिका घेत मुंबईभरामध्ये बॅनरबाजी करणार आहे। याच संदर्भात माहिती देण्यासाठी माझे सहकारी अक्षय कुडकेलवार आपल्यासोबत आहेत। अक्षय, खरं तर परप्रांतीयांच्या विरोधामध्ये मनसेनं कायमच आक्रमक भूमिका मांडलेली आहे। गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आलेला मुद्दा आणि त्यानंतर प्रताप सरनाईक यांनी दिलेली मुदतवाढ, मनसे पुन्हा एकदा या मुद्द्याच्या विरोधामध्ये सुद्धा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। सध्या तू कुठे आहेत आणि मनसेनं बॅनरबाजीच्या माध्यमातून काय नेमका मुद्दा मांडण्याचा प्रयत्न केला? तृप्ती, आपण जर बघितलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना मराठी सक्तीला जी मागे घेण्यात आलेली आहे महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून त्याच्या विरोधात आहे। आणि 1 मे महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर आणि त्याच्या पूर्वसंध्येला मनसेच्या माध्यमातून ठिकठिकाणी बॅनरबाजी केली जाते आहे। आपण जर बघितलं तर सध्या मी मुंबईच्या वडाळा स्थानकाबाहेर आहे, पण मुंबईचं फक्त वडाळा स्थानक नाही तर मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर या सगळ्या परिसरामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना उद्यापासून अशा पद्धतीच्या बॅनरबाजीला सुरुवात करणार आहे। आणि या बॅनरवरती सरकारवरती खोचक टीका करण्यात आलेली आहे। जरी नाव नसेल सरकारचं तरी हे सरकारला आणि त्यासोबतच विशेषतः परिवहन मंत्री असणाऱ्या प्रताप सरनाईकांना चिमटा काढण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। आपण जर बॅनरवरचा मजकूर बघितला तर हे काय करणार मराठीची सक्ती, हे तर करत आहेत परप्रांतीयांची भक्ती, आणि आता मनसे उतरवणार यांची मस्ती, अशा पद्धतीचं बॅनरवरती मजकूर जो आहे तो नमूद करण्यात आलेला आहे। आणि दुसरीकडे ह्याच माध्यमातून आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे नेते आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की उद्यापासून सरकार जरी मराठीची सक्ती करत नसेल तर एक मराठी माणूस म्हणून आपण महाराष्ट्र दिनापासून मराठी बोलण्याचा संकल्प करा, असं आवाहन करण्यात आलेलं आहे। आणि या मराठी बोलण्याच्या संकल्पाच्या माध्यमातून जर तुम्हाला समोरचा व्यक्ती मराठीत उत्तर देत नसेल तर त्याचा व्हिडिओ काढून मनसेच्या नेत्यांकडे पाठवा। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे नेते आहे, कार्यकर्ते, पदाधिकारी आहे, हे मराठीत उत्तर न देणाऱ्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या भाषेमध्ये योग्य ते उत्तर देतील। तर आपण बघतोय की एकीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता या मुद्द्याचा आग्रह धरतायत, मराठीचा आग्रह धरताना बघायला मिळतंय। जी सक्ती करण्यात आली होती परिवहन विभागाच्या माध्यमातून ऑटो रिक्षा चालकांना मराठी भाषेची, आणि जर ते मराठी भाषा त्यांनी बोलली नाही किंवा त्यांनी चाचणी दिली नाही तर परवाने रद्द होणार होते। मात्र मोठा विरोध करण्यात आला होता अमराठी परप्रांतीय नेत्यांकडनं, अमराठी नेत्यांकडनं या सगळ्या परिवहन विभागाच्या निर्णयाचा, आणि त्यांना कुठतरी हा निर्णय मागे घ्यावा लागला। त्यांना सरकारला या निर्णयाविरोधात कुठतरी 2 पाऊल मागे घ्यावे लागले, आणि त्याचमुळं महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता आक्रमक झालेली आहे आणि सरकारवरती आरोप करतानाचं चित्र आपल्याला बघायला मिळत आहे। आणि परप्रांतीयांची भक्ती सरकार करतायत अशा आशयाचे बॅनर आता मुंबईमध्ये आज लावण्यास सुरुवात झालेली आहे। मात्र उद्यापासून संपूर्ण मुंबईमध्ये अशाच प्रकारचे बॅनर दिसतील आणि अनेक ठिकाणी अशा आशयाच्या टी-शर्ट घातलेले महाराष्ट्र सैनिक देखील आपल्याला बघायला मिळणार आहे। निश्चितच अक्षय, धन्यवाद संपूर्ण माहिती करता।